महाराष्ट्र संवाद लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज नांदेड कलेक्टर कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली। शहरात विनापरवानगी लावण्यात येणारे बॅनर, होर्डिंग आणि पोस्टर्स या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीस नांदेड शहरातील सर्व राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते। या बैठकीत नांदेड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त आणि मनपा महापौर यांनी उपस्थिती लावली। बैठकीदरम्यान सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसह नगरसेवकांकडून सविस्तर चर्चा आणि सल्लामसलत करण्यात आली। प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की विनापरवानगी बॅनर, होर्डिंग आणि जाहिरात फलक लावणे हे न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आहे। त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून शहराची सुंदरता देखील प्रभावित होत आहे। या बैठकीत अखेर असा निर्णय घेण्यात आला की सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी मिळून शहरात विनापरवानगी कोणतेही बॅनर किंवा होर्डिंग लावले जाणार नाहीत यासाठी प्रयत्न करतील, जेणेकरून नांदेड शहराची सुंदरता कायम राहील। यासोबतच प्रशासनाकडून स्पष्ट इशारा देण्यात आला की यापुढे कोणीही विनापरवानगी बॅनर किंवा होर्डिंग लावताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र संवाद लाईव्ह, नांदेड। काय निर्णय झाले, काय चर्चा झाली? आपल्या हायकोर्टाचं डायरेक्शन प्रमाणे अनधिकृत बॅनर शहरामध्ये लागल्यामुळं विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात होतं, ट्रॅफिक कंजेशन होतं, इलेक्ट्रिसिटीचे इश्यू होतात आणि ॲक्सिडेंट वगैरे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात। त्यामुळं माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त साहेब, SP साहेब आणि सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत, पत्रकार मित्र आहेत, राजकीय प्रतिनिधी, या सगळ्यांनी एकत्र येऊन आज बैठक घेतली। खरं तर याच्यामध्ये कायदा आहे आणि हायकोर्टाचे डायरेक्शन आहेत, परंतु सर्व समुदाय जर एकत्रित येऊन याच्यावर चर्चा झाली तर एक सकारात्मक मेसेज जाईल आणि कुठली कारवाई करण्यापूर्वी लोकांमध्ये या गोष्टीची चर्चा होईल आणि एक सिव्हिक सेन्स याद्वारे थोडासा प्रस्थापित होईल, असं आमचा सगळ्यांचा मनोदय होता। आणि आम्ही सगळ्यांनी आज बैठक घेतली आणि फॉर्च्युनेटली सगळ्यांचे खूप चांगले सजेशन आले। महापालिकेने पण एक नवीन पॉलिसी बनवलेली आहे, जेणेकरून महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी कमी शुल्कामध्ये त्यांना ज्या डेझिग्नेटेड लोकेशन्सवर बॅनर्स, होर्डिंग्स लावता येतील। त्यामुळं जे शहराचं सौंदर्य आहे, सुरक्षितता आहे आणि त्याचसोबत महापालिकेचा जो काय रेव्हेन्यू ज्या पद्धतीने यायला पाहिजे, अशा सगळ्या अँगलचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे। आणि आता निर्णय सगळ्यांच्या चर्चेमधून हा झालेला असल्यामुळं यामध्ये फोर्सफुल जे काय इम्प्लिमेंटेशन आहे ते महापालिका आणि पोलीस विभाग हे निश्चितपणे करतील असं ठरलं। धन्यवाद। जय हिंद। मी अविनाश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक। आज कलेक्टर ऑफिस नियोजन भवनमध्ये खूप सकारात्मक मीटिंग झाली। त्यामध्ये माननीय महापौर मॅडम, कलेक्टर साहेब, आयुक्त साहेब आणि आमचे जिल्हा पोलीस प्रशासनचे सर्व लोक, तसेच सर्व नगरसेवक, सामाजिक संघटनाचे लोक आणि सर्व स्टेक होल्डर्स जे सिटीसाठी इम्पॉर्टंट आहे ते होता प्रेझेंट। आणि एक सकारात्मक डिसिजन झालेली आहे की नांदेड जिल्हा अवैध जे होर्डिंग्स आहे, बॅनर्स आहे, हा मुक्त करू आपण नांदेड जिल्हा। त्याचसाठी एक सकारात्मक डिस्कशन सर्व स्टेक होल्डर्स सोबत आज झालेली आहे। त्यामध्ये असं ठरलेलं आहे की जे नवीन महानगरपालिकाने जे नवीन पॉलिसी बनवलेलं आहे, 167 डेझिग्नेटेड जे ठिकाण आहेत तिथेच परवानगी घेऊन बॅनर आणि पोस्टर्स आमचे आयोजक किंवा जे काही आहे तिथेच असणार। बाकी जे ठिकाणी आहे तिथे जे कायदेशीर कारवाई आहे, FIR करण्याची, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची, त्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे तयार आहे। आमचे सर्व ऑफिसर, DYSP सुद्धा आज इथे होता आणि ते तिथेच ठरलेलं आहे की आपण स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल कायदेशीर कारवाई करू आणि जास्त प्रयत्न करू की सर्व स्टेक होल्डर्स एक पेजवर एक पॉलिसी लेवलमध्ये सहमती से सिटीसाठी, सिटी चांगला ठेवण्यासाठी, सिटी स्वच्छ ठेवण्यासाठी एक सकारात्मक निर्णय आज झालेली आहे। मी स्वागत करतो आणि एन्फोर्समेंटसाठी मी प्रयत्नशील आहे। थँक्यू। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही जो 100 दिवसाचा महानगरपालिकेने कृती आराखडा ठेवला होता, त्यामध्ये अनधिकृत होर्डिंग मुक्त शहर करण्याचा संकल्प आम्ही केला होता आणि त्याकरिता सर्व राजकीय पक्षांची साथ आम्हाला हवी होती। त्याला अनुसरूनच आजची ही आम्ही मीटिंग लावली आहे आणि त्यामध्ये आपलं जे शहराचं विद्रुपीकरण वाढत आहे, अनधिकृत बॅनर्स लावले जातो, त्याविरुद्ध त्याकरिता
ही आजची मीटिंग घेतली आणि मी एक तुम्हाला सांगू इच्छिते की मी नांदेड शहराची महापौर म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त शहरात कुठेही बॅनर लावले नाही आणि सर्व राजकीय पक्षांना आणि सर्वच जनतेला मी आवाहन करते की आपणही अनधिकृत बॅनर लावून शहराचं विद्रुपीकरण करू नये. तसेच सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्वांनी जर 100% निश्चय केला आपण अनधिकृत बॅनर म्हणजे लावायचं नाही तर नक्कीच शहराचं विद्रुपीकरण टाळून आपलं शहर सुंदर होईल. यासाठी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, एक सामाजिक संघटना यांनी कुठल्याही प्रकारचं बॅनर अनधिकृत न लावता महानगरपालिकेने जे जागा निश्चित केलेल्या आहेत, जे जागा फिक्स केलेल्या आहेत त्या ठिकाणीच बॅनर लावून आमच्या ह्या मोहिमेमध्ये बॅनरमुक्त नांदेड शहर, अनधिकृत बॅनरमुक्त नांदेड शहर आणि सुंदर नांदेड शहर या मोहिमेमध्ये आमची पूर्णपणे साथ द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करते.